राज्यात तापमानाचा पारा दिवसेंदिवस वाढत चालला असला तरी अनेक भागात अवकाळी पावसानं थैमान घातलंय। त्यामुळे शेतकऱ्यांचं अतोनात नुकसान झालंय। पाहूया या संदर्भातील काही महत्त्वाच्या बातम्या। विदर्भात गेल्या 2 महिन्यांपासून कडाक्याच्या उन्हामुळे नागरिक हैराण झाले होते। विशेषतः अमरावती जिल्ह्यात मागील आठवड्यात तापमान 42 अंश सेल्सिअसवर पोहोचलं। वाढत्या उष्णतेमुळे दुपारच्या वेळी रस्तेही सुनसान दिसत होते। दरम्यान हवामान विभागानं 30 मार्च रोजी अमरावतीसह अकोला, बुलढाणा, नागपूर आणि यवतमाळ जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता वर्तवली होती। हा अंदाज आता खरा ठरलाय। 30 मार्चच्या सायंकाळी अचानक वातावरणात बदल झाल्यानं जोरदार पावसानं हजेरी लावली। या अवकाळी पावसामुळे नागरिकांना उकाड्यातून दिलासा मिळालाय। हवामान तज्ज्ञांच्या माहितीनुसार 1 आणि 2 एप्रिल रोजी अमरावतीसह वर्धा, भंडारा, गोंदिया आणि नागपूर जिल्ह्यातही विजांच्या कडकडाटासह हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे। पुढील 3 दिवस तापमान स्थिर राहणार आहे। त्यानंतर घसरण होण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आलाय। जालना जिल्ह्यातील भोकरदन तालुक्यात अवकाळी पावसानं एका लग्न सोहळ्यावर अक्षरशः पाणी फिरलंय। आनंदाच्या वातावरणात सुरू असलेला विवाह सोहळा काही क्षणातच गोंधळ आणि धावपळीत बदलला। मिळालेल्या माहितीनुसार लग्नाची तयारी जोरात सुरू असतानाच हवामानात अचानक बदल झाला। सोसाट्याच्या वाऱ्यासह आलेल्या मुसळधार पावसामुळे उभारलेला मंडप कोसळला। मंडपातील सजावट, साहित्य आणि अन्नाचंही मोठ्या प्रमाणात नुकसान झालं। अचानक घडलेल्या या प्रकारामुळे वऱ्हाडी मंडळींमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं आणि सर्वांनी सुरक्षित ठिकाणी धाव घेतली। या परिस्थितीत लग्न सोहळा घाईघाईत आवरता घेण्याची वेळ आली। काही ठिकाणी पर्यायी व्यवस्था करून विवाह विधी पूर्ण करण्यात आला। सदैवानं या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही, मात्र मोठं आर्थिक नुकसान झालंय। अवकाळी पावसाचा फटका आता केवळ शेतीपुरताच मर्यादित न राहता सामाजिक कार्यक्रमांनाही बसत असल्याचं या घटनेतून स्पष्ट झालंय। त्यामुळे नागरिकांनी हवामानाचा अंदाज लक्षात घेऊन कार्यक्रमांचं नियोजन करणं आवश्यक आहे, असं मत व्यक्त केलं जातंय। यवतमाळ जिल्ह्यात रात्रीच्या सुमारास जोरदार वादळी वाऱ्यासह विजांच्या कडकडाटात अवकाळी पावसानं हजेरी लावली। या अचानक बदललेल्या हवामानामुळे काढणीला आलेला गहू अक्षरशः आडवा पडलाय, मोठ्या प्रमाणात भिजलाय। परिणामी गहू उत्पादक शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झाल्याचं चित्र शेत शिवारात पाहायला मिळतंय। अनेक ठिकाणी शेतातील तयार पीक पावसामुळे खराब होण्याची भीती व्यक्त केली जाते। याचा थेट परिणाम शेतकऱ्यांच्या उत्पन्नावर होणार आहे। त्यामुळे नुकसानीचे पंचनामे करून तातडीने मदत द्यावी अशी मागणी शेतकरी करतायत। रात्रीला एवढा जोरदार पाऊस झालेला आहे, रात्रीला अंकार पाणी झालेलं आहे। खूप हवा पाणी खूप सुटलेलं आहे। रात्री आमचा गहू फार भिजलेला आहे। परंतु या सरकारनं आमच्याकडे काहीतरी पाहायला पाहिजे। याच्या दिशा कोणती काय आहे बा, कंडिशन कशी काय आहे। रब्बी हंगामचा असाच गेलेला आहे। याच्या आधी आमचा पाण्यानं सारा भिजलेला आहे। त्यानं भिजून बी आम्हाला कोणत्याही गोष्टीचं काय, आता आम्ही काढलेला माल आमच्या मार्केटला जातो असतो, मार्केटला आम्हाला भाव भेटू शकत नाही। निसर्ग असा करतोच, तर कास्तकारांना आम्ही काय करावं हे आमचं म्हणणं आहे। कोण्या गोष्टीचं आमच्यावर कंतच काही नाही, तर आम्हाला तर मोठी समस्या आहे। आमची फार कठीणची समस्या आहे। नाव काय तुमचं? भूपीदास राठोड, अंजनी। अकोला जिल्ह्यासह शहरात जोरदार पाऊस झालाय, तर अकोला शहरासह जिल्ह्यातील बोरगाव, मंजू, पातूर, बार्शी टाकळी याशिवाय शहरात विविध भागात जोरदार पावसानं हजेरी लावली आहे। दरम्यान अकोल्यात आज 41.3 अंश सेल्सिअस इतकी तापमानाची नोंद झाली। वाढत्या उकाड्यामुळे हैराण झालेल्या नागरिकांना या पावसामुळे काहीसा दिलासा मिळालाय। तर अकोल्यात कडक ऊन जाणवत असून 41.3 अंशावर अकोल्याचा पारा गेला होता। परंतु सायंकाळी 4 नंतर वातावरणात बदल झाला आणि ढगाळ वातावरण पसरलं। अकोला शहरासह ग्रामीण भागात विजांच्या कडकडाटासह जोरदार वारा वाहत होता। त्यातच आता पावसानं हजेरी लावल्यानं शेतकरी संकटात आलाय। हवामान विभागानं वर्तवलेल्या अंदाजानुसार मध्यरात्रीच्या सुमारास गोंदिया जिल्ह्यातील अनेक भागांमध्ये वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसानं हजेरी लावली। हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या आलेल्या पावसामुळे गोंदिया जिल्ह्यातील रब्बी हंगामातील धान पिकाच्या शेतीला याचा मोठा फायदा होणार आहे। मका पीक तसंच भाजीपाल्याच्या शेतीला याचा फटका बसण्याची शक्यता आहे। बुलढाणा जिल्ह्यासह खामगाव शहर आणि तालुका परिसरात हवामानात अचानक बदल झालाय। दुपारपर्यंत असलेल्या कडक उन्हाच्या चटक्यानंतर सायंकाळच्या सुमारास सोसाट्याच्या वाऱ्यासह पावसानं हजेरी लावली। या अचानक आलेल्या बदलामुळे नागरिकांची चांगलीच तारांबळ उडाली आहे।
गेल्या काही दिवसांपासून उन्हाचा कडाका वाढत असतानाच आज दुपारीही सूर्यनारायणानं आग ओकली होती. मात्र सायंकाळी आकाशात ढगांनी गर्दी केली आणि वातावरणात अचानक बदल झाला. बघता बघता सोसाट्याचा वारा सुटला आणि पावसाच्या सरी कोसळण्यास सुरुवात झाली. वादळी वाऱ्यामुळे शहराच्या काही भागात धुळीचे लोटही पसरले आहेत. या पावसामुळे वाढत्या उष्णतेपासून काहीसा दिलासा मिळालाय, तरी वादळी वाऱ्यामुळे शेती पिकांचं मोठं नुकसान होण्याची शक्यता आहे. जिल्ह्यातील शेतकऱ्यांना वादळी वाऱ्यासह जोरदार पावसामुळे मोठा फटका बसलाय. गहू, मका, कांदा आणि पालेभाज्या यावर पावसाचा परिणाम झाल्यामुळे नुकसान झालंय. शासन आणि कृषी विभाग या परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत आणि प्रभावित शेतकऱ्यांसाठी मदत योजना राबवण्याची तयारी करत आहेत. स्थानिक अधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांना नुकसान भरपाईसाठी अर्ज करण्याचं मार्गदर्शन सुरू केलंय. नंदुरबार तालुक्यातील शनी मांडळ, तलावाडे, इंद्रहट्टी आणि रनाळे या परिसरात अवकाळी पावसासह वादळी वारा आणि गारपिटीनं कहर केलाय. यामुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय. मका, गहू आणि पपई या पिकांनाही मोठा फटका बसलाय. त्यामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडलेत. या पार्श्वभूमीवर भाजपच्या माजी खासदार डॉक्टर हिना गावित यांनी प्रत्यक्ष शेतात जाऊन नुकसानग्रस्त पिकांची पाहणी केली आहे. तसंच शेतकऱ्यांशी संवाद साधत परिस्थितीची माहिती घेतली आहे. नुकसान झालेल्या पिकांचा तात्काळ पंचनामा करून शासनाकडून शेतकऱ्यांना लवकरात लवकर आर्थिक मदत मिळावी अशी मागणी त्यांनी केली आहे. याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा करणार असल्याचं त्यांनी सांगितलंय. आणि आसपासच्या गावांमध्ये काल सायंकाळी मोठ्या प्रमाणात गारपीट झाली आणि जोराने वादळ आल्यामुळे मोठ्या प्रमाणावर शेतकऱ्यांचं या परिसरामध्ये नुकसान झालं आहे. आज सकाळपासून मी काही शेतकऱ्यांच्या शेतामध्ये जाऊन स्वतः हे नुकसान झाल्याची पाहणी केली. माझ्यासोबत कृषी विभागाचे, रेव्हेन्यू खात्याचे अधिकारी हे देखील या ठिकाणी पाहणी करायला आले होते आणि मी अधिकाऱ्यांना या ठिकाणी सूचना केल्या आहे की सरसकट सर्वांचे पंचनामे करा, कारण कोणाचं जास्त कोणाचं कमी, पण सगळ्याच शेतकऱ्यांचं नुकसान हे या ठिकाणी झालेलं आहे. आणि दुर्दैवाने आता बरेचसे पिकं हे आता कापणीला आलेले होते. या परिसरामध्ये कांदा लागवड मोठ्या प्रमाणावर होतो आणि कांद्याचं फार मोठं नुकसान या भागामध्ये झालेलं आहे. म्हणजे दुर्दैवानं जेवढा खर्च त्यांना लागवडीसाठी आला, कदाचित आता तेवढासुद्धा त्यांचा निघणार की नाही अशी परिस्थिती या ठिकाणी आहे. आणि म्हणून मी अधिकाऱ्यांना या ठिकाणी सूचना केली आहे की सरसकट सगळ्यांचे पंचनामे करा. दुसरं ज्यांनी या बातमीसोबतच न्यूज मराठी विशेष बातमीपत्रात इथेच थांबतोय. अशाच महत्त्वाच्या बातम्यांसाठी पाहत राहा न्यूज मराठी 24/7. नवा भारत, नवा विचार.